नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. जॉब अपडेट्समध्ये आज MSc DCL भरतीबाबत एक शुद्धीपत्रक निघालेलं आहे सकाळीच. तर महावितरण म्हणजेच या ठिकाणी महाडिस्कॉम आपण त्याला म्हणतो, ती रिक्रुटमेंट जी होती 5386, तारीख वाढवत साधारण बरीच वाढलेली आहे. यामध्ये जाहिरात क्रमांक 6/2023 विद्युत सहाय्यक म्हणजे इलेक्ट्रिशियन, वायरमन यासारखे जे विद्यार्थी असतात त्यांच्याबद्दल एक शुद्धीपत्रक आहे आणि याच्यामध्ये जागा वाटपाबाबत डिटेल दिलेली आहे. त्याचबरोबर अर्ज भरण्याची तारीखसुद्धा त्या ठिकाणी वाढवलेली असल्यामुळे त्याची शेवटची तारीख कुठपर्यंत येऊ शकते, तर महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी आहे त्यांच्यामध्ये जी जागा वाटप आहे त्याची डिटेल यामध्ये बघणार आहोत आणि या शुद्धीपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते जाऊन व्हिडिओमध्ये बघू. तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. PDF लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, इथे वितरणच्या वेबसाईटला जर गेलात तर तुम्हाला एक कोरिगेंडम दिसतं आहे. तर शुद्धीपत्रक यामध्ये 21 जून म्हणजे आलेलं आहे. तर महाडिस्कॉम, तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर या PDF मध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजे MSc DCL शुद्धीपत्रक 6/2023 विद्युत सहाय्यक हे पद आहे. तर या पदासाठी 20 जून म्हणजे कालपर्यंतच या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी तारीख वाढवण्यात आली होती. मध्ये आचारसंहिता लागली त्यामुळे सदर अर्ज भरण्याची तारीख कालपर्यंत वाढवण्यात आली होती. तर या दरम्यानच्या काळ म्हणजे ज्यावेळी भरती निघाली त्यानंतर एकदा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयसाठी महाराष्ट्रामध्ये आरक्षण जाहीर केलं गेलं 26 फेब्रुवारी 2024ला. 10% आरक्षण जाहीर केल्यामुळे यामध्ये जागांची जी वाटप होतं त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. तर या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता आरक्षण निश्चित करून त्यानुसार पदांचा सामाजिक आणि समांतर आरक्षणात सुधारित तपशील त्या ठिकाणी दिलेला आहे. तर यामध्ये जर बघाल तर SC साठी 703 पदं त्या ठिकाणी एकूण पदांच्या म्हणजे 5386 जी पदं आहेत, 703 पदं ही महाराष्ट्रामध्ये SC साठी ठेवली आहेत. ST साठी 502, VJ साठी 161, NT 146, NT B, C आणि D 202 आणि 120 अशी दिलेली आहेत. विशेष मागास प्रवर्ग आहे यामध्ये SBC 119, OBC साठी 898 पदं आहेत. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग जो नवीन आता फेब्रुवारीपासून चालू केलेला आहे तर त्यांना 510 पदांचं त्या ठिकाणी आरक्षण राखीव आहे. EWS आर्थिक दुर्बल घटक 391 आणि ओपनसाठी 1634 पदं त्या ठिकाणी राखीव आहेत. अशी एकूण 5386 पदं त्या ठिकाणी भरती होणार आहेत. तर ह्यामध्ये महिलांसाठी पण भरपूर जागा आहेत, साधारण 1616 जागा या ठिकाणी महिलांसाठी दिसत आहेत. बाकी खेळाडू, सर्वसाधारण यांचं पण समांतर आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर इथे महिलांनासुद्धा बऱ्यापैकी प्रत्येक कास्ट कॅटेगरी वाईज, त्याचबरोबर नवीन आलेल्या आर्थिक आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी सुद्धा त्या ठिकाणी राखीव पदं दिली आहेत. तर एकूण पदाच्या 1616 पदं म्हणजे 5386 पैकी 1616 पदं त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत. बाकी शिकाऊ उमेदवारांसाठी सुद्धा या ठिकाणी 538 पदं राखीव दिलेली आहेत. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त जे सामाजिक आणि समांतर आरक्षण असतं त्यांचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर दिव्यांग उमेदवारांना सुद्धा 412 पदं, त्यामध्ये कुष्ठरोग मुक्त, त्यानंतर शारीरिक वाढ खुंटणे, हल्लाग्रस्त, ॲसिड अटॅक अशा उमेदवारांना सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर अनाथांसाठी सुद्धा 54 पदं या ठिकाणी राखीव ठेवण्यात आली आहेत. तर अशा एकूण राखीव पदांचा तपशील, आरक्षणाचा सुधारित तपशील या ठिकाणी MSc DCLच्या वेबसाईटवर दिसत आहे. त्यामुळे अराखीव व अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा विकल्प सादर करणे, तसेच सदर उमेदवारांकरिता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कारवाई करण्यात येण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ज्यांनी EWS मधनं फॉर्म भरलेला आहे किंवा अराखीव खुला गटातून काही मुलांनी जर फॉर्म भरला असेल आणि तुमच्याकडे आता जर ACBCचं प्रमाणपत्र मिळालं तर तुम्ही त्या ठिकाणी त्या अर्जामध्ये बदल करू शकता. त्यामुळे ज्यांना या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे,
खुल्या गटातील, तर त्यांनी तसा विकल्प सादर करणे आवश्यक आहे. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यांचा दावा करण्याकरिता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. म्हणजे तुम्हाला परत जर SCBCमधनं जर अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे तुमच्याकडे त्या जागांबद्दल, तर तुम्हाला जुना जो भरलेला अर्ज तो त्या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यांचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत EWSचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. ज्या SCBC प्रवर्गातील उमेदवारांनी EWS प्रवर्गामध्ये अर्ज भरले आहेत त्यांनी खुल्या अथवा SCBC प्रवर्गाचा विकल्प भरणे बंधनकारक आहे. तर तुम्ही जर EWSमधनं भरले असतील आणि तुम्ही जर तुमच्याकडे तर SCBचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही SCBCचाच तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे. अन्यथा अशा उमेदवारांचा विकल्प न भरता EWS प्रवर्गातून निवड झालेच त्यांची निवड रद्द करण्यात येईल अशी त्यांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी EWSचा लाभ मिळणार नाही आहे. SCBC उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारांप्रमाणे वयामध्ये शिथिलता म्हणजे वयाची शिथिलता असते ती सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे खुल्यामधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरिता वयाधिक ठरल्याने अर्ज करू शकले नाहीत तेही या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर शासन निर्णय 3-3/23 अधिक 2 वर्षाची वयसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता अर्ज कधी भरले जातील आणि शेवटची तारीख कशी असणार आहे, तर SCBC उमेदवारांबरोबरच म्हणजे सर्वांनाच एकदा अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी डेट वाढवण्यात येणार आहे. उमेदवारांना विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज करण्याकरता URL लिंक म्हणजे लवकरच लिंक या वेबसाईटवर तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे साधारण डेट अजून 15 दिवस वाढवण्याची शक्यता आहे, कारण 5 जुलैपर्यंत एक आचारसंहिता आहे. त्यामुळे त्यानंतर सगळ्या म्हणजे 15 जुलैपर्यंत ही डेट शक्यतो वाढणार आहे. संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येईल. सबब SCBC उमेदवारांनी जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडून म्हणजे ज्यांच्याकडे आता प्रमाणपत्र नाही आहेत, जे ओपनमध्ये होते आणि त्यांनी आता SCBCचं प्रमाणपत्र मिळणार आहे, त्यांनी लवकरात लवकर या गोष्टी करायच्या आहेत. SCBCचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र अथवा सदर विकल्प सादर करण्यासाठी विहित करण्यात येणाऱ्या अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे. तसेच सदर उमेदवाराकडे सन 2023-24चे 24-25 या आर्थिक वर्षात वैध असणारे म्हणजे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुमच्याकडे त्या ठिकाणी अर्ज सादर करताना आवश्यक राहील. म्हणजे नॉन क्रिमिनलसुद्धा काढायचं आहे आणि त्या ठिकाणी SCBCचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळणारच आहे. सदर पदाच्या मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक हा 31 डिसेंबर 23 असाच ठेवलेला आहे. तशा काही महत्त्वाच्या त्या ठिकाणी सूचना पण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर ही सदर PDF जर हवी असेल तर महाडिस्कॉमच्या वेबसाईटला सुद्धा आहे, तसेच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. उक्त पदाच्या जाहिराती अंतर्गत ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत त्यांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणजे ज्यांनी पूर्वी जर अर्ज भरले असतील ह्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग जर सोडून, तर त्यांनी परत अर्ज करायची गरज नाही असं म्हटलेलं आहे. बाकीच्या अटी शर्ती त्या ठिकाणी तशाच राहणार आहेत. तर अशा प्रकारे एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे जेणेकरून नवीन आलेलं सामाजिक आणि म्हणजे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग जो आहे यांच्यासाठी सुद्धा एक ठराविक जागा करून या ठिकाणी 5386 अशा पदांची भरती तुम्हाला निघणार आहे. तर अभ्यास बऱ्याच मुलांनी अद्याप चालू ठेवलेला आहे. अभ्यास चालू ठेवला तर त्या ठिकाणी फायदाच होणार आहे. त्यामुळे अजूनही जोमाने अभ्यास करा, म्हणजेच तुम्हाला सदर भरतीसाठी चांगल्या प्रकारे संधी मिळेल. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.